13 वर्षीय बलात्कार पीडिता वैद्यकीय चाचणी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय केज या ठिकाणी गेली। मात्र सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत तिची वैद्यकीय चाचणी झाली नाही। एकीकडे बलात्कार, ती मानसिकता आणि त्यानंतर मात्र तिच्यावरती ज्या पद्धतीने इथलच्या निगरगट्ट असलेल्या प्रशासकीय यंत्रणेने ज्या पद्धतीने अन्याय केला, त्याचबरोबर जे मानसिक त्रास दिला तो अत्यंत धक्कादायक आहे। माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर बाल हक्क समितीचे काही ऍक्टिव्हिटीज देखील आहेत, वुमन ऍक्टिव्हिस्ट देखील आहेत आणि कॉमन पीपल देखील आहेत। नेमकं काय पाहताय अशा पद्धतीची मानसिकता? एखादी पीडिता आहे, 13 वर्षाची चिमुकली आहे आणि तिला मेडिकल वैद्यकीय चाचणी करण्यासाठी एवढा वेळ लागावा, नेमकं चाललंय काय? आणि इथलचे जे अधिकारी आहेत त्यांची मानसिकता काय होती? काय माणुसकी शिल्लक आहे? पहिल्यांदा तर केस दाखल करताना त्या मुलीला पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं, ही गोष्ट चुकीची केलेली आहे। DK बसू केसमध्ये काही गाईडलाईन्स आहेत, त्या गाईडलाईन्सनुसार आरोपी महिलेला सुद्धा सायंकाळच्या नंतर पोलीस स्टेशनला आणू नये असे निर्देश आहेत। आणि या ठिकाणी तर पीडितेलाही पोलीस स्टेशनमध्ये रात्रभर ठेवलं, तिच्या नातेवाईकाला रात्रभर ठेवलं करण्यासाठी। ते 9 वाजता, रात्री 9 वाजता आले होते आणि पहाटे 5 वाजता त्यांना जी गुन्हा दाखल झालेली प्रत आहे ती त्यांना दिली गेली। म्हणजे रात्रभर त्या मुलीनं त्या ठिकाणी रात्र काढून घेतली। त्याचबरोबर ते जे पीडित कुटुंब होतं ते देखील रात्रभर त्या ठिकाणी बसून होतं। ही गोष्ट त्यांनी चुकीची केलेली आहे आणि एखाद्या पीडितेला तिच्या नातेवाईकासह अशा पद्धतीने पोलीस स्टेशनमध्ये ठेवता येत नाही, तात्काळ कारवाई केली पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, जे ऍक्टचंही उल्लंघन केलेलं आहे, लहान मुलांसाठी जो ऍक्ट आहे त्याचंही उल्लंघन केलेलं आहे। तात्काळ तिला सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत असं कायद्यात लिहिलेलं आहे आणि ह्या दोन्ही ठिकाणी त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। रात्र जागून गुन्हा दाखल करण्यासाठी काढावे लागले आणि दिवस हा वैद्यकीय चाचणीसाठी अख्खा हॉस्पिटलमध्ये घालावा लागला। काय मानसिकता झाली असेल? का अन्न पाणी सुद्धा घेतले नव्हते? मुळात ते खूप लहान आहे आणि लहान मुलीवर, आणि ती खूप प्रचंड ताणामध्ये होती आणि अशा परिस्थितीमध्ये एक तर पोलीस स्टेशन पहिल्यांदा बघितलेलं, पुन्हा तिच्यावर बलात्कार झालेला आणि पोलीस स्टेशन मधलं वातावरण हे खूप प्रेशर खाली आणणारं असतं आणि अशा परिस्थितीत रात्रभर जाग ठेवून त्या लेकराला तिथं पहाटे 5 वाजेपर्यंत ठेवलं पोलीस स्टेशनला आणि तिथून पुन्हा सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत पुन्हा सरकारी दवाखान्यामध्ये मेडिकलसाठी ताटकळत बसावं लागलं। म्हणजे अत्याचार झाल्यानंतर किती वेळा तिने ते अत्याचार सहन करायचा? पीडित कोण आहे? त्या पीडितेवरच मला वाटतं शिक्षा झाल्यासारखी ही परिस्थिती इथल्या प्रशासनाने आणलेली अत्यंत वाईट आहे। सगळे नियम धाब्यावर बसवलेत। संवेदनशीलता प्रशासन, पोलीस असेल किंवा आरोग्य विभाग असेल, दोघांमध्ये राहिलेली नाही। त्या दोन्ही पातळीवर त्या अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे, त्यांच्यावर ऍक्शन व्हायला पाहिजे, त्यांना ह्या अशा पद्धतीनं वागल्याबद्दल निलंबित केलं पाहिजे। जोपर्यंत अशा पद्धतीनं कायद्याचा धाक या अधिकाऱ्यांना राहणार नाही, प्रशासनाला राहणार नाही, तोपर्यंत हे पुन्हा पीडितांबरोबर, महिलांबरोबर, मुलींबरोबर असंच वागत राहणार आहे। त्याच्यामुळे त्यांच्यावर ऍक्शन होणं खूप गरजेचं आहे आणि ती झाली पाहिजे। कारवाईची मागणी केली जाते। मात्र एकंदरीत पीडिता असेल, अशा अल्पवयीन पीडिता असेल तर काय नेमकं प्रशासनाने काळजी घेणं आवश्यक असतं आणि त्या तशा पद्धतीने घेतल्या जात नाही? 13 वर्षीय मुलगी त्या ठिकाणी तिच्यावर रेप झाला, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोक्सो ऍक्ट स्पष्ट गाईडलाईन्स आहेत की त्या मुलीला ज्या ठिकाणी कम्फर्टेबल वाटेल त्या ठिकाणी पोलिसांनी, ते पण महिला पोलिसांनी जबाब घेणं गरजेचं आहे। तिचं घर असो, तिला ज्या ठिकाणी सुरक्षित वाटेल त्या ठिकाणी जबाब घेणं गरजेचं आहे। तिला रात्रभर पोलीस स्टेशनला ठेवता कामा नये। त्यानंतर मेडिकलसाठी डॉक्टर उपलब्ध झाल्यानंतर त्या मुलीला त्या ठिकाणी पोलिसांनी घेऊन जायचं आहे। सोबत महिला पोलीस असणं गरजेचं आहे। तिने जेवण केलंय का नाही करत असताना तिथं फिमेल वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग तज्ञ नव्हता असं देखील कारण सांगितलं जातं। मात्र त्या ठिकाणी एवढा वेळ थांबवून ठेवणं आणि एखादा मेल जो काही गायनॉकॉलॉजिस्ट आहे त्याच्याकडून तपासणी करून घेणं किंवा त्याच्याकडून चाचणी करून घेत असताना त्या मुलीने नकार दिला। साहजिकच एखादी 13 वर्षाची मुलगी कशा पद्धतीने तसं करू शकते? नक्कीच लहान मुलगी, तिच्यासोबत जीवनामध्ये अशी घटना पहिल्या वेळेस घडलेली असते, कारण एवढी दुर्दैवी घटना, त्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचं ज्ञान नसतं। त्यानंतर त्या ठिकाणी जर महिला डॉक्टर असतील तर त्यांनी त्या ठिकाणी तपासणी करायची आहे, मुलीची काउन्सिलिंग करायची आहे की जर तुझ्यासोबत अन्याय झालेला आहे तर या ठिकाणी मेडिकल केल्यानंतर आरोपीला शिक्षा होते, त्या मेडिकलमुळेच तुला न्याय मिळू शकतो असं जर त्या मुलीला आपण समजावून सांगितलं, तिच्या आई वडिलांना, तिला, तर त्या ठिकाणी ते मेडिकल करण्यास होकार देते। त्यानंतर पोक्सो ऍक्ट प्रमाणे जे आरोपी आहेत त्यांना खूप गंभीर आणि 10 वर्ष 20 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते। मात्र उलट तिथे गेल्यानंतर हे जे पीडित कुटुंब आहे, या कुटुंबाला तिथली जी भाषा होती, त्या वैद्यकीय अधिकारी असेल, पोलिसांची भाषा अत्यंत आरोगन्सीची होती, अक्षरशः संताप आणणारी होती।
खरोखर ही घटना एकदम बरोबर आहे की प्रत्येक ठिकाणी अशी घटना घडल्यानंतर पोलीस असो किंवा इतर डिपार्टमेंट असो हे पीडितांसोबत चांगल्या प्रकारे वागत नाही, त्यांना अशी हीन वागणूक देतो. त्या ठिकाणी जे दुसरे येणारे लोक असतात, दुसरे गुन्हे दाखल करणारे, तेही त्या पीडितेकडे बघून म्हणजे वेगळ्या नजरेने पाहतात. समाजानेही हा अँगल आपला पाहण्याचा बदलला पाहिजे की एक 13 वर्षाची मुलगी जिच्यावर बलात्कार झालेला आहे तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. रात्रभर तिला पोलीस स्टेशनला बसवून ठेवणं, इतर येणारे लोक तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात, हा पण तिच्यावर एक प्रकारचा अत्याचारच आहे. एक सामान्य नागरिक म्हणून या प्रकाराकडे कसं पाहत आहे आणि नेमकं या प्रकरणात काय नेमकी कारवाई केली पाहिजे आणि इथलची खरंच संवेदना हरवली का लोकांची? मुळात असं आहे की मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये महिलांवर अन्याय आणि अत्याचार होण्याच्या घटना गेली काही वर्ष सातत्यानं वाढ होते. याचं मुळात कारण असं आहे की एखाद्या घटनेमध्ये एखाद्या मुलीवर किंवा महिलेवर अन्याय झाला तर त्या अन्यायाच्या संदर्भात जे आरोपी असतात त्या आरोपींना कसली कायद्याची भीती राहिलेली नाहीये. ही घटना घडल्यानंतर पुन्हा काही माणसांमध्ये घालून किंवा अन्य काही गोष्टी करून काही आमिष दाखवून या घटना मिटवल्या जातात आणि त्याच्यामुळे आरोपीला माहित आहे की आपल्याला काही कायदा काही करणार नाही, आपल्याला शिक्षा होणार नाही. पण जी तपासी यंत्रणा आहे त्या अशा कशा पद्धतीने वागतात ज्यांच्यामध्ये संवेदना शिल्लक राहील? संवेदना कोणातच शिल्लक राहिली नाही. त्याचं कारण आहे की बलात्कार झालेला किंवा अत्याचार झालेला घटनेमध्ये महिलेची जात कोणती आहे, आरोपीची जात कोणती आहे याच्यावर ठरतं की आंदोलन करायचं की नाही करायचं. मला वाटतं ही मानसिकता ज्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे त्या महाराष्ट्रामध्ये अधिकारी आणि प्रशासनातले सगळे लोक, राजकारणातले सगळे लोक, हे सगळे लोक अत्यंत संवेदना हीन झालेत, बोथट झाल्या त्यांच्या संवेदना, त्यांच्याकडे कसल्याही संवेदना राहिल्या नाहीत. आणि अशा स्थितीमध्ये जर हे प्रकरण थांबले नाही या गोष्टी आणि कायद्याचा धाक राहिला नाही तर महाराष्ट्रामध्ये सगळ्या क्षेत्रातली अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. अत्यंत धक्कादायक आहे. विशेषतः त्या पीडित मुलीच्या संदर्भामध्ये आता मेडिकल परत नंतर माध्यमांनी दखल घेतल्यानंतर मेडिकल झालं, मात्र आता जी पुढची प्रक्रिया आहे न्यायाच्या दृष्टिकोनातून जी काही तिची जी धावपळ असणार आहे त्या सगळ्या न्यायालयीन लढाईमध्ये न्यूज 18 लोकमत तर सोबत असेलच, मात्र सामान्य नागरिक आणि जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते देखील या संपूर्ण प्रकरणाची संताप व्यक्त करत आहेत. आणि एकंदरीत वैद्यकीय अधिकारी असतील, पोलीस प्रशासन असेल, हे जे त्या पीडितेसोबत वागले याच्या संदर्भात मात्र समाजामधून प्रश्न विचारले जात आहेत आणि संबंधित जे काही दोषी असतील त्यांच्यावरती कारवाईची देखील मागणी होते. सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी, बीड.